हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा, शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं, पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये, शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. मान्सूनची आगेकूच सुरूच. संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. कोकणात चांगल्या पावसानंतर पेरण्यांना वेग येणार. संत्री आणि मोसंबीच्या मृगबहराला विमा संरक्षण आणि थकबाकी भरल्याशिवाय पीक कर्ज फेररचना करण्यास राज्य सहकारी बँकेची मनाई. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. बळीराजा ज्याची आतुरतेने प्रतीक्षा करीत असतो त्या मान्सूनची महाराष्ट्रात वेगानं आगेकूच सुरू आहे. मान्सूनच्या वाऱ्यांनी रविवारीच संपूर्ण राज्य व्यापलं असून राज्यात अनेक ठिकाणी दमदार पावसानं हजेरी लावली आहे. मान्सूननं महाराष्ट्रासह उत्तर अरबी समुद्र, दक्षिण गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दक्षिण ओडिशा आणि वायव्य बंगाल उपसागरात प्रवेश केला आहे. कोकणासह गोवा, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मान्सूनच्या पावसानं दमदार हजेरी लावली आहे. पुढील 2 दिवसात उत्तर अरबी समुद्रासह गुजरात, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचा उर्वरित भाग, ओडिशा, मध्य प्रदेश, झारखंड आणि बिहारमध्ये मान्सून पोचण्यास अनुकूल वातावरण निर्माण होत आहे, असं हवामान विभागातर्फे सांगण्यात आलं. मुंबईसह कोकणात पावसाने पदार्पणात दमदार सुरुवात केल्याने शेतीच्या कामांनाही वेग येईल अशी चिन्हे आहेत. ठाणे शहरात आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाची रिपरिप सुरू होती. जिल्ह्यात सोमवारपर्यंत 43.30 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 7ही तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात सर्वाधिक 51.80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. डहाणू, पालघर, तलासरी या तालुक्यात देखील पावसाने जोर धरला होता. डोंगराळ भागात विक्रमगड तालुका सोडल्यास वाडा, जव्हार, मोखाडा या तालुक्यांमध्ये मात्र अद्यापही पावसाची प्रतीक्षाच आहे. पाऊस अशाच प्रकारे स्थिरावत गेला तर पेरण्यांना हा पाऊस लाभदायी ठरेल असा विश्वास आहे. हवामान आधारित पथदर्शक फळपीक विमा योजनेमध्ये यंदा संत्री आणि मोसंबीचा मृग बहर हंगामासाठी प्रायोगिक तत्वावर समावेश करण्यास राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. राज्यातील निवडक फळपिकांना त्यांच्या हंगामानुसार टप्प्याटप्प्याने ही योजना लागू करण्याचे सरकारचे प्रयत्न होते. पहिल्या टप्प्यात विदर्भातील 8 जिल्ह्यातील निवडक मंडलनिहाय गावांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही योजना राबवण्यावर मान्यता देण्यात आली आहे. योजनेतील सहभागासाठी 30 जून ही अंतिम मुदत असून सरकारनं नुकताच या पिकांच्या समावेशाचा अध्यादेश लागू केला आहे.
शेतकऱ्यांच्या पीक कर्ज फेररचनेत राज्य सहकारी बँकेने थकबाकीचा खोड्या घातल्यानं राज्य सरकारची अडचण झाली आहे. आधीची थकबाकी भरल्याशिवाय कर्जांची फेररचना करण्यास बँकेच्या प्रशासक मंडळानं नकार दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहिलं आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जांची फेररचना करून नव्यानं कर्ज वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केला होता. पण रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या दणक्यामुळं राज्य सहकारी बँकेनं सरकारचा हा निर्णय अव्हेरण्याचं धाडस राज्य सहकारी बँकेनं दाखवलं आहे. सध्या खरीपाच्या पेरण्यांचा काळ सुरू आहे. त्यासाठी जिल्हा बँका आणि विविध कार्यकारी सोसायट्यांमध्ये पीक कर्जाच्या फेररचनेसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. पुण्यातील मार्केट यार्डाच्या फळ बाजारात आता गावरान हापूस आणि पायरी आंब्यांची आवक वाढली आहे. रत्नागिरी हापूसचा हंगाम संपला असून कर्नाटक हापूसचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे ग्राहक आता स्थानिक आंब्याकडे वळू लागले आहेत. जूनच्या अखेरीस महाराष्ट्रात दाखल होणारा दशहरा हा आंबा जूनच्या पहिल्या पंधरवड्यातच बाजारात दाखल झाला आहे. उत्तर प्रदेशातून हा आंबा येतो. लखनौवरून आलेल्या या आंब्याला प्रति किलोला 25 ते 30 रुपये असा भाव मिळाला. भात शेतीच्या 4 सूत्रांपैकी पहिले सूत्र रोपवाटिकेमध्ये करायचे आहे. यासाठी भात पिकाच्याच अवशेषांचा भाताच्या तुसाची राख 0.5 ते 1 किलो प्रति चौरस मीटर या प्रमाणात रोपवाटिकेमधील वाफ्यांमध्ये वापरावी. आता बघूया सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. गहू कमाल 3,000 रुपये किमान 1,600 रुपये. मका कमाल 1,410 रुपये किमान 1,350 रुपये. हरभरा कमाल 4,100 रुपये किमान 3,400 रुपये. सोयाबीन कमाल 4,000 रुपये किमान 3,400 रुपये. बेदाणा कमाल 20,800 रुपये किमान 9,000 रुपये. मसूर कमाल 7,000 रुपये किमान 3,900 रुपये. ज्वारी कमाल 2,100 रुपये किमान 1,530 रुपये. हळद कमाल 10,000 रुपये किमान 6,700 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. कोकणात बहुतेक ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी आणि उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल 30 अंश सेल्सिअस किमान 24 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 29 अंश सेल्सिअस किमान 21 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 36 अंश सेल्सिअस किमान 26 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 32 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 32 अंश सेल्सिअस किमान 23 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 25 अंश सेल्सिअस किमान 20 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 29 अंश सेल्सिअस किमान 21 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 28 अंश सेल्सिअस किमान 21 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 31 अंश सेल्सिअस किमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये,
मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. यासारखीच अजून एक महत्त्वाची गरज म्हणजे पाणी. पाणी हे मानवाचं जीवन आहे. पाण्याशिवाय आपल्या अस्तित्वाची आपण कल्पनाच करू शकत नाही. पण निसर्गाच्या लहरीपणामुळे म्हणा किंवा मानवाने केलेल्या बेसुमार जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल सध्या ढासळलाय. काही ठिकाणी मुबलक पाणी तर काही ठिकाणी पाण्याचा दुष्काळ असं चित्र दिसतंय. अशीच काहीशी परिस्थिती पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद येथील पादिरवाडी या गावाची होती. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे वडगाव आनंद येथील पादिरवाडी या गावात एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम राबवण्यात आलाय. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत पाणलोट विकास समिती वडगाव अंतर्गत पादिरवाडी गावातील नगारी वस्तीतील लोकांच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी पिंपळगाव जोगा कॅनॉल शेजारील सरकारी विहिरीपासून नगारी वस्तीतील सरकारी विहिरीपर्यंत पाईपलाईन करण्यासाठी साधारणतः 9.5 लाखाच्या आसपास जो येणारा खर्च होता, त्यापैकी सरकारी अनुदान, शासकीय अनुदान 4,18,000 वजा जाता बाकी शेतकऱ्यांनी, नागरिकांनी लोकवर्गणी गोळा करून साधारणतः 9,000 फुटाची पाईपलाईन तयार केली. या पाईपलाईन तयार करतानाच शासकीय विहिरीत पाणी सोडतानाच त्या शेजारील जो मातीनाला बांध आहे त्याचेही पुनर्भरण करण्याच्या उद्देशाने थोडी पाईपलाईन करून त्या नाल्याखालील साधारणतः 14 मातीनाला बांध आणि 1 सिमेंट नाला बांध हे पुनर्भरण करण्याच्या उद्देशाने सर्व योजना तयार केली आणि ती पूर्ण करून साधारणतः आजपर्यंत 2 वेळा 2 आवर्तनात 4 ते 5 मातीनाला बांध पूर्ण क्षमतेने आम्ही भरू शकलेलो आहोत. पुढील आवर्तनात जी अपेक्षा जास्त मातीनाला बांध भरून साधारणतः आज मितीला या उन्हाळ्यात 125 हेक्टर शेतजमीन आहे ती ओलिताखाली येऊन शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरी तसेच जनावरांसाठी मका इत्यादी चारा पिके घेण्यास सुरुवात केलेली आहे. या शेतातील पूर्णतः पूर्णतः बदल होण्याची शक्यता असून त्या जोडीला शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय तसेच पशुपालन अंतर्गत शेळी व्यवसाय आणि कुक्कुटपालन करणे सुरू केलेले आहे. एक पूर्ण स्वयंपूर्ण नगारी वस्तीच्या दिशेने एक पाऊल टाकलेले आहे आणि शासनाचे जलयुक्त शिवार 2019 सर्वांसाठी पाणी योजनेअंतर्गत जे गावं पूर्णतः टँकरमुक्त करण्याचे शासनाने उद्दिष्ट पुढे ठेवलेले आहे. त्याअंतर्गत आज आम्ही पादिरवाडीची नगारी वस्ती पूर्णतः टँकरमुक्त करण्यात यशस्वी झालेलं आहे. शासनाचं अनुदान आणि लोकांचा उत्साहपूर्ण सहभाग यामुळे गावात आता हरित क्रांतीची सुरुवात झाली आहे. कृषी तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला, शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आता शेतकऱ्यांना मिळते. त्यामुळे त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा आता रुंदावल्या आहेत. IWMP 30 या क्लस्टरमध्ये या गावामध्ये पाणलोट समितीची ग्रामपंचायती अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली आणि समिती स्थापन करून प्रेरक प्रवेश उपक्रमाअंतर्गत या गावामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावा असं ठरवले आणि त्या अंतर्गत पाणलोट विकास समितीने एक वेगळा विचार करून नगारी वस्ती पादिरवाडी येथे पाईपलाईनद्वारे तेथील जे मातीनाला बांध आहेत 18 मातीनाला बांध आणि 2 सार्वजनिक विहिरी याचं पुनर्भरण करावं, जेणेकरून माथा ते पाहिता पाणलोटाचं पुनर्भरण होऊन पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटेल. या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आणि लोकसहभाग आणि शासकीय योजना किंवा शासनाचा फायदा घेऊन दोघांची सांगड घालून कसा विकास करता येईल या अनुषंगाने गावकरी आणि समिती, ग्रामपंचायतीमधील सरपंच असतील, सचिव असतील, उपसरपंच असतील, या सगळ्यांनी मिळून गावातल्या घोंगडी बैठका वगैरे घेऊन यांचं जागृती केली, पाण्याचे महत्त्व पटवून दिले आणि खऱ्या अर्थानं या गावाला त्याचा फायदा झाला. आज इथे अक्षरशः 500 ते 600 हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आहे. उन्हाळी बाजरी आज इथे कधी कोणी पाहिली नव्हती, ती आज उन्हाळी बाजरी ह्या ठिकाणी होत आहे.
इथली लोक आज बाहेर काम करायला जात होते, चालाने राहत होते. आज अशी परिस्थिती होती, तर रोजंदारी त्यांना इथे स्वतःची उपलब्ध झालेली आहे. त्याच्यामुळे पाण्यामुळे ह्यांचा खऱ्या अर्थाने विकास झालेला आहे. त्याच्यामुळे जर शासन आणि लोकसहभाग जर एकत्र आला तर काय घडू शकतं ह्याचा जिवंत उदाहरण ह्या गावाने दिलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे वडगाव आनंद येथील पादिरवाडी ह्या गावाची एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत निवड झाली आणि या गावाला जणू परिसर स्पर्श लाभला. शुष्क आणि रखरखीत जमिनींवर माती नाले बांधण्यात आले. पाईपलाईनद्वारे पाणी आणून विहिरींमध्ये पाण्याचं पुनर्भरणही करण्यात आलं. विहिरीला हापशाला देखील पाणी आलं. लोकसहभाग लोकवर्गणी आमच्याकडे जमा करून अक्षरशः ह्या भागाचा ह्या पाणलोट विकासामुळे एक चांगला असा आदर्श असा उपक्रम तयार झाला आणि हे गाव एक नाविन्यपूर्ण असा प्रोजेक्ट तयार झालेला आहे. आज तुम्ही हे जे बघता इकडे सगळं हिरवं रान झालेलं आहे आणि ह्या रानातनं लोकांना रोजगार मिळालेले आहेत. जो भाग पूर्णपणे ड्राय होता तो पूर्ण आम्ही ॲग्रिकल्चर खाली आणलेला आहे आणि त्यातून रोजगाराच्या वाटा निर्माण झाल्या आहेत. हे जे काम झालं आहे हे नाविन्यपूर्ण उपक्रमातून विहीर पुनर्भरणाचं काम झालेलं आहे आणि त्याची प्रशंसा सगळ्या लोकांनी केलेली आहे. या विभागात यापूर्वी फक्त टँकरनी पाणी पुरवठा होऊन उन्हाळ्यात लोक पाणी पित होते, तर आज त्याचा फायदा असा झालेला आहे की या ठिकाणी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने कृषी विभागाने 3200 किलो मक्याचं बी दिल्यानंतर प्रत्येकाने मका असेल बाजरी असेल अशा प्रकारची पिकं घेऊन या ठिकाणी खऱ्या अर्थाने ह्या भागाचा विकास झालेला या ठिकाणी दिसतोय. की इथला शेतकरी भरपूर क्षेत्र असणारा शेतकरी आहे, 8 एकर 10 एकर क्षेत्र असणारा, परंतु पाण्याअभावी फक्त मोलमजुरी करून इतर ठिकाणी सालं घालून जगत होता. आज खऱ्या अर्थाने या क्षेत्राला संजीवनी मिळाली. पादिरवाडी ह्या गावात आता मुबलक पाणी उपलब्ध असल्याने सगळ्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतंय. या साठवलेल्या पाण्यावर त्यांना बाजरी, मका ही उन्हाळ्यातली पिकं घेणं शक्य झालंय. त्यामुळे शेतमजुरांना देखील काम मिळतंय. आता आमच्या क्षेत्रात पाणी आल्यापासून पाणलोट आमच्या दारापुढं तलाव भरलाय. आम्हाला आता पाण्याचा आनंद आहे. आता ना पोरं माझी आता सगळी आपली कोणी बाजरी करतं, कोण मका करतं, सगळ्यांचं आपलं चालू आहे. आता मी या क्षेत्रामध्ये पाणी आल्यापासून इथे बाजरी वगैरे मका याचे काहीतरी काम करत असतो. इतर वेळेस बाहेर जात असतो आणि हे क्षेत्रात पाणी आल्यापासून आम्हाला खूपच काहीतरी जास्त आनंद वाटल्यामुळं पावसाळ्यातही एवढा आनंद वाटत नाही. तो आता ह्यावेळेस उन्हाळ्यात पाणी आल्यामुळे एवढा असा हिरवासा चारा वगैरे गाया आणि यांना झाल्यामुळे आम्ही एकदम खुशीमध्ये आहेत. पाण्यामुळे आम्हाला भरपूर फायदे झाले. पाणी पूर्वी प्यायलाच नव्हतं, टँकरद्वारे पाणी यायचं आम्हाला इकडं. आता कसं झाले पाणी टँकरची आवश्यकताच वाटत नाही. एवढं पाणलोट क्षेत्रामधून या लोकांनी कामं केल्यामुळे आम्हाला भरपूर पाणी आणि भरपूर पाणी विहिरीला आल्यामुळे पाण्याची पिण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याची सर्वच टंचाई आम्हाला अशी वाटत नाही आहे. भरपूर चारा आणि भरपूर पाणी आल्यामुळे आम्ही सर्वीकडेच शेतकरी खुशीत आहेत. या गावात स्थापन करण्यात आलेल्या पाणलोट समितीमध्ये गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आहे. हे सदस्य अनेक नवीन उपक्रम आता राबवत आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व शिक्षण अभियान सतत वेगाने पुढे जाणाऱ्या जगाच्या बरोबरीने चालण्यासाठी विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचाही अनुभव आता मिळतोय. त्यासाठी लागणारं साहित्य गावातच उपलब्ध झालं आहे. पाणलोट समितीकडे जो निधी जमा होतोय तो शिक्षणासाठी, गावाच्या विकासासाठीही वापरला जातोय. या कामाकरता पाणलोट क्षेत्र पण आणि आम्ही महिला सर्व बऱ्याचशा आम्ही पाणलोट समितीमध्ये पण महिलाच आहोत आणि ग्रामपंचायतमध्ये पण आम्ही 5-6 महिलाच आहोत आणि कृषी अधिकारी पण महिला आहेत. तर महिलांच्या माध्यमातून बराचसा आमच्या गावात विकास झालेला आहे. तर मला सांगताना अतिशय आनंद होतो की हीच नाही तर बरीचशी आमच्या गावात अशी कामं, ज्येष्ठ नागरिक संघ असेल, पुन्हा बोरतळे विभागात पाण्याची टाकी असेल, आणखीनही बऱ्याचशा काही सुधारणा ज्या असतील त्या सुधारणा आम्ही या गावात केलेल्या आहेत. पाणलोटच्या माध्यमातून फक्त टँकर मुक्ती तर आम्ही केलंच, परंतु EPAच्या अंतर्गत
सर्व शिक्षण अभियान याच्यासाठी पाणलोटमधून जो काय हा ई लर्निंगचा सेट आहे तो आमच्या गावच्याच मराठी शाळेसाठी, जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी दिलेला आहे आणि त्याच्यातून आमची 4थीपर्यंतची मुलं चांगल्या प्रकारचं शिक्षण घेत आहेत. हे एक आमच्या जशी शेतीची जमेची बाजू आहे पाण्याची, तशी शिक्षणाची सुद्धा जमेची बाजू पाणलोटच्या माध्यमातून आम्ही इथं सक्सेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे या गावात साठवलेल्या पाण्याचा उपयोग गावाच्या विकासासाठी कसा करता येईल या संदर्भात शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातंय. कृषीपूरक उद्योग करण्यास त्यांना प्रवृत्त देखील केलं जातंय. कृषी तज्ज्ञांचं मार्गदर्शनही त्यांना आता मिळतंय. अडवलेल्या पाण्याचा योग्य विनियोग करण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने येथून पुढे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या दारापर्यंत नेणार आहोत. अडवलेल्या पाण्यातून आजपर्यंत केवळ खरीप आणि रब्बी हंगामामध्ये पिकवल्या जाणारा इथली पिके आणि इथला शेतकरी उन्हाळ्यामध्ये मात्र रोजगारासाठी 10 दिशा फिरत होता. परंतु यावर्षी पहिल्यांदाच यांच्या जमिनीमध्ये उन्हाळ्यामध्येही पाणी उपलब्ध झाल्यामुळे बाजरीचं पीक आज डोलू लागलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये या पाणलोटाच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या पाण्यावरती खऱ्या अर्थाने फेब्रुवारीपर्यंत चाऱ्याची पिके आणि त्या चाऱ्यांच्या आधारित मुरघास तयार करून कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आम्ही या विभागामध्ये प्रात्यक्षिकं घेणार आहोत. केवळ पाणलोटावर या ठिकाणी अवलंबून न राहता उपजीविकेच्या साधनातून आम्ही या विभागातील शेतकऱ्यांना शेळीपालन, दुग्ध व्यवसाय आणि बचत गटांच्या सक्षमीकरणातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव हे दुग्ध व्यवसाय, शेळीपालन आणि बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी येणाऱ्या वर्षामध्ये निरनिराळ्या प्रशिक्षणांचं आयोजन वडगाव आनंद येथील या पाणलोट क्षेत्रासाठी करणार आहे. या पाणलोटाच्या माध्यमातून नजीकच्या कालावधीमध्ये बारमाही जवळजवळ 500 एकरचं क्षेत्र ओलिताखाली येणार आहे आणि म्हणूनच या ओलिताखाली येणाऱ्या क्षेत्रामध्ये अतिशय खर्चिक किंवा पाण्याची पिकं न घेता कोरडवाहू क्षेत्रामध्ये असणाऱ्या फळबागांचं या ठिकाणी लागवड करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र प्रयत्नशील राहणार आहे. कोरडवाहू भागामध्ये घेतलं जाणारं सीताफळ, आवळा आणि शेवगा यासारखी पिके या ठिकाणी लावण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित केलं जाणार आहे आणि केवळ फळबाग लागवड न करता या लागवडीखाली असलेल्या क्षेत्रातून उत्पादित झालेल्या मालाचं विपणन व्यवस्थाही कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करणार आहोत. शासनाच्या अशा योजनांचा सगळ्यांनाच फायदा व्हायला हवा. शेतीचं आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक अवजारं, तरुणांसाठी ई लर्निंग सारख्या सुविधा याचा फायदा ग्रामस्थांनी देखील घ्यायला हवा. कारण शेतकऱ्याचा विकास झाला तरच खऱ्या अर्थाने देशाचा विकास होणार आहे. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.